नमस्कार. भविष्यावर बोलू का या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचे स्टुडिओत मी स्वागत करते. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हा सखोल आणि अथांग असा आहे. म्हणजे जितकं तुम्ही त्याच्यात बुडी माराल तितकं अजून हे संपतच नाहीये ही जाणीव होतच राहते. आणि जी अनेक वर्ष तपस्या ज्यांची फळाला लागते आणि आपण त्यांच्या शब्दाला मान द्यायला लागतो असे शरदजी जेव्हा एकेका मुद्द्यावर बोलतात तेव्हा सगळी गणितं आपोआप सुटतात की काय असं वाटायला लागतं. आज अशाच एका मुद्द्याला आपण हात घालणार आहोत. तो म्हणजे कुंडलीतल्या सगळ्या स्थानांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ज्योतिषी एकदम सांगतात की ह्याच्यात या दोन्ही पत्रिकांना पाहिलं तर मृत्यू षडाष्टक योग आहे. पण म्हणजे नेमकं काय आहे याचं आपल्याला कधीच ज्ञान नसतं आणि कोणाला ते विस्तृतपणे सांगण्या इतका वेळही नसतो. पण आपल्याकडे आहे. आज आपण त्याच्यावरच चर्चा करूया. म्हणून पहिला प्रश्न विचारीन की षडाष्टक असं याच्यात का म्हटलंय हे आधी सांगा. आपल्याकडे खडाष्टक असा चुकीचा शब्द आलाय ना. खडाष्टक म्हणजे भांडणं. तसं थोडंसं हे पण आहे. 12 राशी आहेत आणि बुधवारांच्या कुठल्या तरी राशी असतात. तर जी राशी 6वी 8वी पडते त्यांचं षडाष्टक होतं. षड म्हणजे 6, अष्टक म्हणजे 8. पण मृत्यू षडाष्टक का म्हटलंय तर त्यांचं कुठल्याही परिस्थितीत जमत नाही. आपण जसं मोडीत निघणे म्हणतो ना तसं तो संसार मोडीत निघतो. पण संपदा तुझ्या माहितीसाठी सांगतो 2 प्रकारचे षडाष्टक आहेत. एक आहे मृत्यू षडाष्टक आणि एक आहे प्रीती षडाष्टक. थोडं टेक्निक होईल पण तरी सांगतो. विषमराशीपासून 6वी आणि समराशीपासून 8वी तर मृत्यू षडाष्टक.
त्याला प्रॉब्लेम होणार. म्हणून मी प्रत्येकाचं मुद्दाम तुला विस्ताराने सांगतो, मी ते कोण आपले तरुण प्रेक्षक आहेत त्यांनाही कळेल. आता वृषभ ही बायकांना खूप लाभणारी रास आहे. पुरुषांना लाभणारी नाही असं नाही, पण पुरुषांना बायका कशा निर्णया रंगाने आपलं सौंदर्य खुलवतात. पुरुषाला काय लाल रंग आवडत असलं तर लाल पॅन्ट, लाल शर्ट, लाल टोपी नाही घालणार तो, आणि घातलं असतं कोणी नॉर्मल म्हणणार नाही त्याला. अशी वृषभ राशीची एक छान देखणी, गरीबपान, नाजूक, इंटेलिजंट बाई, आणि तिचा नवरा धनुवाला आहे. धनुवाल्यांचं काय असतं, मालक गुरु आहे आणि राज क्षत्रिय आहे, म्हणजे रगेलपणा पण आहे आणि ज्ञानाची अत्यंत आवड आहे. पहिलं ठीक आहे, सुरुवातीचे दिवस हवेच असतात. जमिनीवर आल्यावर तो एक गोष्ट नेहमी बघतो, माझी बायको बघावी चालायस काय आतमध्ये, हेअरस्टाईल कर, साड्याबद्दल अमुक. एका दिवशी तो तिला विचारतो, तुला असे वाचनाची वगैरे आवड नाही का, बघावं त्या आरशासमोर बसते असो. तिला राग येतो. मग ती सांगते, हे बघ, कॉलेजमध्ये एवढी मुलं माझ्या मागे होती, मी कॉलेज क्वीन होते, ब्युटी क्वीन, मी म्हणून तुझ्याशी लग्न केलं. आणि मग त्याला राग येतो, तो मी काय कमी आहे का, मलाही खूप नॉलेज आहे. त्याला ती नटवी बावली वाटते, तिला तो शिष्ट स्कॉलर वाटतो. दोघांना एकत्र आणून दोघेही फुकट जातात, आपापल्यावर दोघे चांगले असतात. मिथुन वृश्चिक, मिथुनेच्या मंडळींना मजा वाटते, मोज मजा करा, कुठे चिमटा काढा, कुणाला हे करा, फोन करायचे खोट्या नाटे. मिथुनेचा नवरा बायकोला प्रॉमिस करतो पिक्चरला जायचं, बरोबर येतो पण बाहेरनं फोन करतो, सॉरी वेळ होतो आहे जरा, ते भडकते आणि बेल वाजवतो, दार उघडल्यावर हा उभा. ह्या मजा मिथून करत नाही. वृश्चिकवाले तामसी, आक्रमक म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्ह फार असतात, डायनॅमिक. वृश्चिकेच्या बाईला आपला नवरा फार वेळ दुसऱ्या बाईशी बोलतो, टॉलरेट होत नाही. आता मिथुनवाला काय करणार, सगळीकडे हॅलो हाय करत बसणार, आणि हिला ते आवडत नाही. तुम्ही ज्या त्या बाईशी एवढं काय असं क्लोज बोलणार. मग माझं म्हणणं तर असं आहे, मिथुनेने मिथुनेशी लग्न करावं, त्याने तिकडे हॅलो हाय करावं, हिने इकडे हॅलो हाय करावं. आणि वृश्चिकवाले जे असतात त्यांना हे असं विनोद अमू तो फारसा चावटपणा ज्याला म्हणतो आपण, तो आवडत नाही. मग दोघांना एकत्र आणू नका. कर्क कुंभ जमत नाही. स्वयंपाकघरात रमणारी कर्क नवऱ्याला फक्त स्वयंपाकाने वश करायचं. आज काय कांदा बटाटा, उद्या बटाटा कांदा, सगळे छान छान पदार्थ करतो. मी गमतीने सांगतो, कधी कधी नारळाच्या करवंटीचं लोणचं पण करतात, इतकं छान लागतं म्हणे. आणि हा माणूस लॅबोरेटरीत रमणारा सायंटिस्ट, सगळ्या गोष्टीचं विज्ञान करतो. आता किती प्रॉब्लेम होतो त्यांचं बघ. एके दिवशी हा असा लिहित असतो, डे अँड नाईट थिसिस लिहितो. 2 वर्षांनी त्याचा थिसिस युनिव्हर्सिटी ॲक्सेप्ट करते आणि त्याला डॉक्टरेट मिळतं. ही आनंदाची बातमी पहिली कोणाला सांगायची, आपल्या बायकोला. तर तो दार वाजवला, म्हणतो, अभिनंदन, तू आज डॉक्टर झालीस. पण मला कळलं नाही. बायकांचं काय असतं, डॉक्टरशी लग्न केले आपोआप डॉक्टरीन होतात, वकिलाशी केलं की वकीलीण होतात, अकाउंटंटशी केलं तर अकाउंटंटीण होतात, असं बायकांचं बरं असतं ते. तर हा लगेच सांगतो, तू आज डॉक्टरीन झालीस. कसं, चल तुला मी सांगतो माझा एक विषय काय, थिसिस लिहिला मी. ती बाई म्हणते, असं करा ना, स्वयंपाकघरात चला, मी भाजी फोडणीला टाकते, तिथेच सांगा, म्हणजे माझं काम पण होईल आणि पण जाणार. त्याला इतकं वाईट वाटतं, मी 2 वर्ष जो अभ्यास केला तो भाजी फोडणीला टाकताना तो ऐकणार. त्याला ती छान आहे, प्रेमळ आहे वगैरे, पण त्या स्वयंपाकघरातनं बाहेर. आणि तिला वाटतं काय सायंटिस्ट करत असतो, मला कळत नाही, तिचाही कोण मारावेल, ह्याचाही कोण मारावेल, म्हणून एकत्र आणू नका. त्या मुलांना सांग, आम्ही तुमचे शत्रू नाही, पण तुम्हाला हा प्रॉब्लेम होईल. आणि आपण मृत्यू षडाष्टक योग याविषयी चर्चा करतोय. जोड्या ऐकतोय आपण की कोणकोणत्या राशींचं नाही जमत, किंवा ज्यांच्यात मृत्यू षडाष्टक योग सांगितलाय, अशा जोड्या आणखीन काय समोर येत आहेत ते त्याच्याविषयी चर्चा करूया. आता सुरुवातीला पुन्हा एक खुलासा करतो. मृत्यू षडाष्टक म्हणजे मृत्यू होतो असं नाही. मी त्या प्रश्नाकडे येणारच होते. मला असं वाटलं नाही, मला असं एकदम वाटतं हे लोक घाबरून जातील, ज्यांचं झालंय ते आणि घाबरतील. तर मृत्यू म्हणजे नाश, वैवाहिक जीवनाचा नाश होतो. छोट्या छोट्या गोष्टीची जर आपली अपेक्षा पुरी होत नाही तर काय संसार करणार आपण, या अर्थाने मृत्यू आपण. आता कर्केनंतर 5वी राशी सिंह आहे. या सिंहाचं कोणाशी जमत नाही तर मकरेशी जमत नाही. सिंह राशी ही रवीची राशी आहे. रवी म्हणजे तेजाचा फार मोठा धगधगता गोळा आहे, आणि म्हणून इंग्लिशमध्ये सुद्धा रवीला काय म्हणतात, द सन इज द व्हेरी कॅरेक्टर विच इज ॲट द रूट ऑफ आवर बिईंग.
आपल्या मुळाशी अस्तित्वाशी कोण कारण आहे तर रवी. रवी म्हणजे आत्मा, रवी म्हणजे तेज. षडाष्टकात एक लक्षात ठेवावं, अलीकडच्या काळात जास्त महत्व आहे. पूर्वीचे नवरा बायको दिवसा भेटतही नसतात असं म्हणतात, पण आता इतक्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुली नवऱ्याला ए म्हणतात आणि असे जर त्यांच्यात मतभेद होत असतील, साध्या साध्या गोष्टींनी एखाद्या मुलीला जर असं जाणवत असेल नाही मला योग्य, तर किती मृत्यूच होतो वैवाहिक जीवनाचा. तुझा कदाचित विश्वास बसणार नाही, तू म्हणशील काका थापा मारतायत, नाही हो. पण एक मुलगी कन्या राशीवाली तिने घटस्फोट कुठल्या कारणाने घेतला असेल, तर माझी विद्यार्थिनी होती पूर्वीची, ती म्हणाली शी हा ढेकर देतो का आईची बाराखडी म्हणतो. असल्या काही काही सवयी बरं मला नाही आवडत त्याच्या अनहायजेनिक सवयी, ते पण मला पडतं. गंभीर नाही काय होत. तुला असं आठवत असेल कोणाचा घटस्फोट झाला, नाही मला एक मित्राचा, प्रश्न मैत्रिणीचा? नाही नाही, मला प्रश्न असा पडलाय की असं एखाद्या जोडीला सांगितलं तर ती त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर लगेच अंमलबजावणी करत असेल का, याच्याविषयी मला सांगा. मी फार सखोल सांगतो, असं 2-4 शब्दात मी नाही सांगत. त्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे आपण. ॲज इफ दे आर मॅरिड काय होईल हे चित्र उभं करतो. आणि सप्तपदी कार्यक्रमामध्ये मुलाशी नेहमी विचार, खरंच असं होईल नको, मी ऑलरेडी हिच्यावर एवढं प्रेम करतोय, त्याचं जर हा एंड होणार असेल, मग राहू दे, आमचं प्रेम असंच राहू दे, ते पार्ट एज फ्रेंड्स.
मला पटते. बरोबर. आता मृत्यू षडाष्टक योग हा नवरा आणि नवरी यांच्या दृष्टीने तुम्ही सांगितलं की नात्याचा मृत्यू होतो, पण अशाच विरुद्ध राशींची माणसं समजा व्यवसायात आली, कुठल्याही कार्यक्रमात आली, तर त्यांचे खटके असे दाखवू नाही शकतात? होणार, कारण ती नाती थोडी बौद्धिक पातळीवर आहेत. तुझा माझं षडाष्टक आहे धनुवृषभ. धनुवृषभ. पण एक कलावंत म्हणून मी अत्यंत प्रेम करतो तुझ्यावर, की तुझी आर्टिकल्स मी वाचतो, तुझे लेक्चर्स मी ऐकतो आणि माझ्या बायकोला नेहमी सांगतो या पोरीची बुद्धिमत्ता बघ. अशा जर सगळ्या मुली शिकल्या, सखोल गेल्या तर किती मजा येईल. ते माझं नातं तुझ्या विद्वत्तेबद्दल आदराचं आहे. पण ज्यावेळेला मॅरेज होतं त्याला वेगळ्या पातळीवर अपेक्षा वाढतात, त्या अपेक्षा पूर्ती होत नाही. बरोबर. कारण दोन्ही राशी आपापल्या मोठ्या पद्धतीने आणि अशा इंटेलिजंट लोकांच्या राशी मॅच झाल्या नाही की प्रॉब्लेम. त्यामुळे इतर नात्यात होईलच असं नाही. फार तर मी म्हणेन काय संपादने डार्क सोडा मेकअप वगैरे एवढंच त्याच्यामुळे. म्हणजे थोडी कटुता. लाईट मेकअप आहे असं. मृत्यू हा एक शब्द किती वेगवेगळ्या अर्थाने येऊ शकतो हे आपल्या आजच्या या विषयाच्या निमित्ताने कळलं आणि आणखीन एक गैरसमज दूर झाला. तेव्हा मनपूर्वक धन्यवाद. आणि आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबूया. लक्षात येतंय तुमच्या की आपण अगदी बोथटपणे एखादे शब्द वापरतो, कोणीतरी त्याचा जसा आपल्याला अपेक्षित आहे तसाच अर्थ सांगतो, पण प्रत्येक वेळेला ते ज्ञान असतं असं नाही. आणि म्हणूनच हा कार्यक्रम पाहत राहा. अनेक प्रश्नांमधल्या उत्तरांसाठी तुम्ही या कार्यक्रमाचं नाव नक्की घ्याल. आज इथेच थांबूया. ईमेल ॲड्रेस तुमच्याकडे आहेच आपला, bhavishya@memarathi.tv. तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू दे. आज इथेच थांबते. नमस्कार.